आणि त्याचबरोबरीने ही जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे. तर ती जबाबदारी आणि त्याचबरोबर ही स्पर्धा, या स्पर्धेबद्दल काय सांगाल 2 शब्दात? हॅलो. प्रथम सुंदर असं आयोजन केल्याबद्दल मी काकांचा पहिला आभार मानतो. त्या मैदानासाठी त्यांनी काय मेहनत घेतली आहे ती मला जवळून माहिती आहे. मैदान ते साफ करण्यापासून, त्यातली दगडी उचलण्यापासून, झाडं तोडण्यापासून, सगळं त्यामध्ये माती आणण्यापासून, लोरल नव्हता तो रोलर पण घेऊन आले. असे काकांचं पहिलं मी आभार मानतो. सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलं आणि मला मालकासाठी संधी गेल्यावेळी मी मागितली होती, ती यावेळी भेटली आहे. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मी आभार मानतो. आणि सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलेलं, आणि खेळामध्ये हारजीत ही असतेच. या निवडणुकीमध्ये जरी माझा पराभव झाला असेल तरी मी खचणारा माणूस नाही आहे. मी कोळंबकर साहेबांच्या तालमीत शिकलेला माणूस आहे, त्यामुळे मी कधीही खचणार नाही. माझ्या पाठी काकासारखे असे मार्गदर्शक आहे, त्यामुळे मी कधी खचणारा माणूस नाही. तुम्हाला दोन्ही टीमाला मी शुभेच्छा देतो आणि एवढंच बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. वा साहेब, थँक्यू सो मच, धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्या संदीप साहेबांसाठी नक्कीच मित्रांनो वाजवल्या पाहिजेत. धन्यवाद साहेब. आणि आता त्याचबरोबरीने माझ्यासोबत शिवनेरी लायन्सचे संघ मालक आहेत. साहेब, सकाळपासूनच तुमची ही आदेश साहेब आहेत, सकाळपासूनच अगदी तुमची मी मेहनत पाहतोय. टीम बरोबर कुणाला कसली कमी पडली नाही पाहिजे, कुणी कधी कसं खेळावं, ही संपूर्ण जबाबदारी तुम्ही कॅप्टनवरती सोडली आहे. तुमचा कुठलाही आक्षेप नाही आहे. टीम फायनलला पोहोचली आहे, कसं वाटतंय आता, कसं फील होतंय? एक ट्रॉफी नक्की घरी जाणार, ती कुठली असेल, काय अपेक्षा बाळगता टीमकडून, आणि आता कसं फील करताय तुम्ही? गेल्या 4 वर्षानंतर प्रथमच परत फायनलला संघ येतोय, खूप आनंद आहे. आणि सगळ्या खेळाडूंचे मनापूर्वक आभार की ज्यांनी आज सकाळपासून मेहनत केली आहे. प्रत्येकजण आज तळमळीने खेळतोय. याच्यामागे हे सगळं उभं करणं एवढं सोपं नसतं. हे वर्षभरातनं ह्या टुर्नामेंटची पूर्ण भोईवाड्याला आतुरता असते. आणि शिवाई सेवा मंडळ ट्रस्ट यातनं सामाजिक कार्यक्रम होता असे खेळाडू पण घडवले जातात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ही टुर्नामेंट ही आमच्यासाठी खूप पर्वणीची गोष्ट असते. कारण ही वर्षभरात येताना ही 1 महिना सुरुवातीपासून तो 1 महिना नंतर ह्या टुर्नामेंटची प्रत्येक भोईवाड्यात चर्चा असते. आणि काकांनी हा मंच उपलब्ध केल्यामुळे यातनं बरेच खेळाडू आज वरच्या लेवलला खेळायला सुरुवात झाली. आणि काकांनी हेच सेवा, अशीच सुरुवात शेवटपर्यंत संघासाठी, या भोईवाड्यातला एक संघ ह्या वरच्या लेवलला खेळण्यासाठी ही संधी वरच्या लेवलला पण द्यावी ही विनंती आहे. आणि सगळ्या खेळाडूंच्या मनापासून आभार. जे हारलेत त्यांचा पण आभार आणि जिंकतील त्यांचा पण आभार. पण यावेळी हा चषक नक्की मी घेऊन जाईन एवढी पूर्ण आशा बाळगतो. यावेळी हा चषक मी घेऊन येईल असं म्हणतायत. मित्रांनो, हे सगळं तुम्ही पाहताय, हा तामझाम पाहताय, ही क्रिकेटचा खेळ पाहताय, हे सुसज्जित क्रीडांगण पाहताय, पण याच्या मागे जी मेहनत आहे ना, त्या मेहनतीचे खऱ्या अर्थाने शिल्पकार हे माझ्या बाजूला उभे आहेत. तुमचे, आमचे, आपल्या सगळ्यांचे अधराचे आधारस्तंभ म्हणून ज्यांची ओळख आहे, आपल्या अजित सरांसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद मी तुमचे मानतो. कारण सगळ्यांनी मला सांगितलं काकांची मेहनत प्रचंड आहे. आणि दादा, तुमच्या माहितीसाठी अगदी प्रथमच मलाही संधी मिळाली समालोचन करण्याची, त्याबद्दलही धन्यवाद आहेच. पण त्यासोबतच अगदी प्रत्येक गोष्टीची एका पाहुण्यासारखी काळजी घेतल्या गेली. तुम्हाला काय हवंय, काय नकोय, प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जबाबदारी तुमच्या खांद्यावरती होती. आणि जर तुमच्यासारखं नेतृत्व असेल ना, तर नक्की या विभागाचा, या सगळ्यांचा नक्की उतरत प्रयत्न, आणि तो वरतीच जाईल यात ती मात्र शंका नाही आहे. काका, फक्त 2 शब्द तुम्ही मला सांगितलं की मी नाही बोलणार, पण मी आग्रह करतो, फक्त 2 शब्द तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे वाटतंय आमच्यासाठी काय मार्गदर्शन करा, फक्त 2 शब्द सांगितलं तरी चालेल. धन्यवाद. हे माझं ध्येय आहे असं की आपल्या सगळ्या माणसांना एकत्र राहावं, सगळ्यांनी एकत्र होऊन नवीन नवीन माणसं तयार करावी. त्यासाठी आम्ही, म्हणजे माझी एकट्याची मेहनत नाही, माझी टीम आहे, माझी संपूर्ण टीम रात्रंदिवस मेहनत करत होती, सगळ्या गोष्टी करत होता. आणि मला असं वाटतं की आमच्या इथून टीम 2 ते 3 टीम्स त्या मला बाहेर खेळायला लावायच्या, ज्या मोठ्या टीम होतात ना, त्यामध्ये मला खेळली गेली पाहिजे, या उद्देशानेच मी हा काम करतो आहे. ह्याच्यापुढे पुढच्या वर्षी पण असंच गेम करेल की ज्याच्यामुळे आपल्याला आपली मुलं कुठे दिसली पाहिजेत.
इथे नुसतं भोय लागून चालणार नाही आपल्याला. म्हणून हा उद्देश माझ्या मनात आहे आणि सगळ्यांना एकत्र घेऊनच काम करणार. आणि माझ्या पाठींबा माझी टीम संपूर्ण उभी आहे. हे सगळेच माझे स्थिरदार आहेत. एका खऱ्या नेत्याचं हे असंच वागणं असतं, कारण जेव्हा ते श्रेय मिळतं ना, ते श्रेय टीमला जातं. वा दादा, पुन्हा एकदा काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, कारण खरे तुम्ही नेते आहात. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण पुढे या. कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड. दोन्ही टीमचे कॅप्टन्स पुढे या. आणि नचिकेत आपण या. आपल्या हस्ते हा टॉस केला जाणार आहे. टॉस कॉइन द्यायचा आहे प्लीज. अजित काकाचे सुपुत्र आहेत आणि या अगदी घरापासूनच आपण पाहिलं तर त्या नेतृत्वाची सुरुवात केली जाते. दोन्ही टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहे. टॉस प्लीज लपून उडवा. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना, लढत मैत्रीची आहे, पण आता ट्रॉफी दोघांनाही हवी आहे ना. दोघांनाही शुभेच्छा देण्यात येतात. टॉस केला जाईल. विशिष्ट टॉस कॉइन आहे. अगदी थोडासा लपवून उडवा टॉस कॉइन. येस, कॉल केला जाईल. सिंधुदुर्ग शार्क्सचे कॅप्टन संकेत कडून टॉस केला जाईल. शिवाई कॉल केला आणि BML आलेला आहे. BML आलेला आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहात. दोन्ही टीम्सला बेस्ट ऑफ लक. या गणेश या 2 मिनिटं थांबा. गणेश, टॉस जिंकलेला आहात. सध्या तरी संपूर्ण स्पर्धेमध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे. एक मात्र खेळाडू आहे, तो एकटा त्या योद्ध्यासारखा लढतोय. आपल्या टीमला लीडिंग फ्रॉम द फ्रंट ॲज अ कॅप्टन कशाला म्हणतात तुम्ही खऱ्या अर्थाने करून दाखवलंय. प्रतिस्पर्धी संघही तुमच्यासाठी टाळ्या वाजवतोय. आता ह्या मॅच पासून काय अपेक्षा, डिसिजन काय असणार आणि टीमला हा शेवटचा काय संदेश तुम्ही देऊ इच्छिता? पहिल्यांदा तर आमची बॅटिंग असणार टॉस जिंकून. मग टीम जसं पहिलं खेळत आली ते आत्तापर्यंत खेळावं. फायनलची आपली शेवटची मॅच आहे. मग जेवढी ताकदीनं लढायचं तेवढं ताकदीने खेळावं. कॅप्टन म्हणताय जेवढी ताकद आहे ना तेवढी लावून टाका. आता त्या ताकदीने लढा. त्याचबरोबर संकेतही आहेत. संकेत, आपल्या संपूर्ण भोईवाडीमध्ये जर टॉप 5 खेळाडू काढले ना, त्यातील तुम्ही दोघं नक्कीच त्या पहिल्या 2 श्रेणीवरती याल. आणि त्याच दोघांची ही मेगा फायनलची मॅच आहे. एका दिशेला तुम्हाला गणेश तर दुसऱ्या साईडला तुम्हाला संकेत पाहायला मिळतोय. संकेत, तुमची एक मात्र टीम आहे ज्या टीमनी खूप संघर्ष केला. फक्त विजय तुम्हाला मिळाला नाही, पराजयही तुम्हाला मिळाला. त्यातून सगळं काही जुगारून तुम्ही इथपर्यंत आलेलात. आता टीमकडून काय अपेक्षा आहे? पहिलं तर माझ्या टीमने जे स्पिरिट दाखवलं आहे ना, 2 पहिल्या मॅच हरलो आहे, त्याच्यानंतर परत मॅच जिंकणं आणि त्यांना कुठेतरी प्रोत्साहन करून आपल्याला कसं क्रिकेट खेळायचं आहे आणि कसं जिंकायचं आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आता तर भरपूर त्यांनी मेहनत केली आहे. एक लास्ट मॅच आहे, एक लास्ट मॅच आपण मेहनत करू आणि रिझल्ट काही असून दे, कारण की गण्या पण आपला भाऊ आहे. ट्रॉफी घरीच जाणार आहे. नंतर टिकू आपल्याला एकदम पार्टी पण देणार आहे. काय प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, जे काय होईल ते होईल. ओके, थँक्यू सो मच. धन्यवाद दोन्ही टीमसाठी. मित्रांनो, तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. थँक्यू सो मच. सगळ्या मान्यवरांना विनंती, आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. आपण सगळ्याची उपस्थिती अनिवार्य आहे. आणि येस, त्याचबरोबरीने अगदी एक छोटासा फोटो सेशन केला जाईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात होईल. नाही, थोडं जोरात म्हणूयात. बोला एकत्र, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, विजय असो. चला, आता प्रत्येक जण म्हणतोय, कॅप्टन्सने अगदी सांगितलं ना, भाऊ आहे, ट्रॉफी घरातच येईल,
पण मी 100% लिहून देतोय. जेव्हा ही लढत होईल ना तेव्हा ते भावासारखे नाही तर अगदी एका योद्ध्यासारखे एकमेकाच्या विरोधात लढतील, यात ती मात्र शंका नाही आहे. चला, टॉस जिंकली आहे, बॅटिंग निवडली आहे, म्हणजेच काय तर टीम सिंधुदुर्ग शार्क्स तुम्हाला बॉलिंग करावी लागणार आहे. बॉलिंगसाठी या, लवकर यायचं प्लीज. फक्त आपल्याकडे 20 मिनिटांची अवधी आहे, त्यानंतर 10 वाजले की मग आपण माईक स्पीकर या गोष्टी बंद कराव्या लागतील आणि प्राइस डिस्ट्रीब्युशनही आपल्याला करायचं आहे. टीम हर्डर्स झालेत. चला, सिंधुदुर्ग शार्क्स 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला फिल्डिंग लचवणं गरजेचं आहे. ती फिल्डिंग लावणं गरजेचं आहे. सिंधुदुर्ग शार्क्स टीम चला मैदानाच्या आतमध्ये. चला चला चला, सुरुवात करायची आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य लवाडे पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंड वरती पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती पॉइंट वरती लाजवाब फिल्डिंग. गणेशला कसं थांबवायचं आहे या प्रश्नाचं उत्तर संपूर्ण सिंधुदुर्ग शार्क्सला शोधावं लागेल आणि कशी बॅटिंग करायची आहे या प्रश्नाचं उत्तर
शिवनेरी लायन्स टीमच्या कॅप्टन गणेशलाही शोधावं लागणार आहे. सध्या तरी साई त्याची साथ देण्यासाठी पहिल्या बॉलवरती सिंगल आला आदित्यच्या बॉलिंगवरती. मॅच ऑन हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न, सिंगल इथे देखील मिळणार आहे. सिंगल मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल्स मिळाल्यात. पहिल्या 2 बॉलवरती या हाय व्होल्टेज या मेगा फायनल मॅचच्या 2 रन्स मिळाल्यात. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला, बॉलला खेचून काढलाय अगदी ऑफसाईडच्या थोडंसं बाहेरचा बॉल, दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि मॅचची गोल्डन विकेट डाईव्ह मारली आहे. पण इथे घडतंय काय, पंच आणि त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहेत. गणेश त्याला परतावं लागेल का, त्वरित रिव्ह्यूची मागणी केली आहे आणि तो रिव्ह्यू बॅटिंग टीमचा असणार आहे. थर्ड अंपायर टू डिरेक्टर, फ्रंट फुट चेक, इट्स अन फेअर डिलिव्हरी, शो मी द साइड स्क्रीन. धगधग सुरू आहे, मॅचची गोल्डन विकेट. जर मात्र गणेश इथे मिळालाय तर सिंधुदुर्ग शार्क्सलाही माहिती आहे ही गणेशची विकेट नाही आहे, ही कदाचित भोईवाडा मार्केट प्रीमियर लीग पर्व 9ची ट्रॉफी तुम्हाला मिळू शकते. कारण एकमात्र खेळाडू जो त्या ट्रॉफीच्या मध्ये उभा आहे त्याचं नाव गणेश आहे. बॅट अडकली आहे ना, त्यांनी डायव्हही मारली, त्यांनी प्रयत्न अप्रतिम केला, बॅट अडकली आणि अडकल्यामुळे पुढे ती ट्रॅव्हल झालेली नाहीये. मग ती अडकली ती पॉपिंग रिक्षा अगोदर की पॉपिंग रिक्षा नंतर, याची पाहणी केली जाईल. आणि हे सगळं पाहण्यासाठी आमचे नॅशनल स्पोर्ट्स या वाहिनीवरती ती पाहणी केली जाणार आहे. आणि इथे बॅटर इज युटी आउट असणार आहेत बॅटर. सिंधुदुर्ग शार्क्स त्यांना माहिती आहे ही विकेट मिळाली नाहीये, ही मॅच मिळाली आहे आणि कदाचित भोईवाडा मार्केट प्रीमियर लीग सीझन 9ची ट्रॉफी मिळू शकते. गणेशला परतावं लागतोय. या 2 धावेची आवश्यकता होती का. मॅचची गोल्डन विकेट त्या पहिल्या ओव्हर मध्ये मिळते. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल झाले. पण आता मैदानाच्या आतमध्ये ज्या खेळाडूंनी गणेशच्या पाठोपाठ खूप चांगलं कार्य केलंय, सुधांशू येतोय. 3 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर दुहेरी धावेचा प्रयत्न केला होता. 3 बॉल 3 धावा लागल्या धावफलकेवरती. तीन बॉल 3 लागल्यात. मॅचचं समीकरण आता थोडंसं क्लोज येत चाललंय. हलक्या हाताने बॉलला पुश करण्याचा प्रयत्न, इथेही डायरेक्ट हिट लागली असती तर मात्र सुधांशूही धोक्यामध्ये होता. वा, 4 बॉल 4 धावा लागल्या धावफलकावरती. हा फुल टॉस बॉल भिरकवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये चूक करतोय. या मेगा फायनलच्या मॅच मध्ये ही चूक तुम्ही पाहताय विनय कडून करण्यात येते. विनयसाठी टाळ्या वाजल्या होत्या, त्या विनयनीच डाईव्ह मारून अनेक चौकार रोखले होते. पण हा मेगा फायनलचा थरार आहे, इथे प्रेशरच वेगळा असतो. 8 धावा लागल्या धावफलकेवरती. 8 ऑन द बोर्ड. वन टू गो. शेवटचा बॉल षटकामधला. पुढचा बॉल बॅकफुटला गेल्यानंतर अगदी पंच करण्याचा प्रयत्न राहतोय. संकेत आला बॉलवरती, सिंगल मिळणार आहे. पण तरी देखील गणेश बाद झालेत ना, तरी देखील हे 2 खेळाडू आपल्या बॅटमधून म्हणतात की आम्ही संघर्ष करायला तयार आहोत. साईनी चौकार मारलाय, सिद्धांशूला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावा लागल्यात 9 धावफलकावर. आणि सध्या तरी सिंधुदुर्ग शार्क्स टीम आणि त्या टीमचा सर्वोत्तम खेळाडू म्हणजे संकेत येतोय बॉलिंग ट्रॅकवरती.
संकेत खेळ कसा करेल, संकेतच्या षटकामध्ये धावा किती येतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने बॉलला पुश केलाय, कव्हरवरती चांगली फिल्डिंग, झोकलाय स्वतःला, बॉल फेकला आणि फेकताना त्याच मोमेंटम मध्ये फेकावं लागेल हेही माहित होतं. प्रणव लोके आहेत पॉइंट रिजन वरती, चांगला प्रयत्न त्यांचाही राहिलाय. प्रत्येक जण सगळं काही झोकून देण्याचा प्रयत्न इथे करतोय, सगळं झोकून देण्याची ही आवश्यकता आहे. पुढचा बॉल बॅकफुटला गेल्यानंतर बॉल फक्त पंच करण्याचा प्रयत्न, मिड विकेट, चांगली फिल्डिंग, सिंगल मिळेल, सिंगल डबल. अगदी आता तुम्हाला उर्वरित 10 ते 12 बॉल वरती ते सिंगल कसे मिळतील ना यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. मेगा फायनलची मॅच आहे ना, सहजासहजी सोडून चालणार नाहीये. पुढे आले, पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, लॉंगर वरती खेळाडू आहे, थोडंसं फंबल आणि 2 धावा इथे कंप्लीट. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट्स. तेरा धावा लागल्या धावफलकावर, 13 ऑन द बोर्ड. 1.3 षटकाचा खेळ झालाय. पुढचाही बॉल बॅकफुटला गेल्यानंतर स्क्वेअर करता इथे प्रयत्न केला होता आणि इथेही सिंगल मिळणार आहे. येस सर, पायाला बॉल आदळतोय, लेग बाय स्वरूपाची ती सिंगल असेल. 1 मिनिट फक्त, ते समोरचे लहान मुलं जे पडद्यावरती हात ठेवला त्यांना विनंती थोडंसं मागे जा, थोडंसं मागे घ्या. त्यांचे जे पॅरेंट्स आहेत, गार्डियन आहेत, त्यांना विनंती आपल्या थोडंसं त्यांना मागे घ्या, कारण बॉल अडवताना खेळाडूला लागू शकतं, बॉलही अडू शकतो आणि आपल्या त्या चिमुकल्यालाही इजा होऊ शकते. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये रिव्हर्स स्विचचा वापर केलाय, सिंगल मिळाली आहे, ती देखील घोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय. मेगा फायनलच्या मॅच मध्ये प्रत्येक जण सगळं काही झोकून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचबरोबरीने अजित सरांची मेहनत आहे. 15 धावा लागल्यात. वन टू गो. पुढे समोर स्ट्रेट ड्राईव्ह, लाजवाब स्ट्रोक, पण तिथे सध्या तरी सिंधुदुर्ग शार्क संघ आणि त्या संघाची ही भिंत उभी आहे. आणि त्या भिंतीचं नाव विनय आहे. विनयच्या बाहेर, विनयच्या आवाक्याच्या बाहेर बॉल मारायचा असताना तर त्याच्या रेंजच्या बाहेर मारणं देखील तेवढंच कठीण आहे. चांगली फिल्डिंग. 2 ओव्हरचा खेळ झालाय, 17 धावा लागल्या धावफलकावरती. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. मेगा फायनलची ही लढत तुम्ही पाहताय. भोईवाडा मार्केट लीग पर्व 9 तुम्ही पाहताय. चॅम्पियन कोण होणार? बॉलिंग ट्रॅक वरती रोहन पाहायला मिळतोय, ज्याच्या डोक्यावरती ती पर्पल कॅप आहे. मनगटाच्या साईने एक चांगला स्ट्रोक, मनगटी फटका, सिंगल मिळेल. सिंगलच्या साईने धावफलक पुढे. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 बॉल किमान 1 ते 2 बाउंड्रीज मॅच मध्ये याल आणि ते मॅच मध्ये येण्यासाठी त्या बाउंड्रीज लगवेल कोण? चांगली पार्टनरशिप सध्या तरी. इथे विकेटचं पतन. माझ्या डोक्यावरती ती पर्पल कॅप आहे. ती कॅप काय आहे? कारण माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये शैली आहे, स्टाईल आहे, टेम्परामेंट आहे आणि ते स्किल्सही तेवढे चांगले आहेत. अजित काका कुठे असेल आपल्याला विनंती, आपण कॉमेंट्री बॉक्स कडे या. अजित काका, अजित काकांना विनंती. अजित काका आपण जरा 2 मिनिटं फक्त कॉम्बॉक्स कडे या. आपण चालू ठेवा मॅच. त्या क्षमतेचं प्रदर्शन देत असताना रोहन देखील बॉलिंग ट्रॅक वरती आहे, पण इथे व्हाईट बॉल आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत येतोय. पुढचा बॉल आणि या बॉल वरती बॉल बाहेर निघालाय. व्हाईट बॉल आहे तो सातत्याने बॅक टू बॅक. अगदी एक बॉल तुम्ही पाहिलात, याच्या मागचा बॉल लेग स्टंपच्या बाहेर, त्याच्या पुढचाच बॉल तुम्ही ऑफ स्टंपच्या बाहेर पाहताय.
2 बॉल बॅक टू बॅक वाईट झाल्यात. 20 धावा लागल्या धावफलकेवरती. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. एकदा इथे कंप्लीट केली जाईल का? इथे डाईव्ह मारली आहे, डाईव्ह लगावली आहे. पंचांकडे अपील करतायत आणि रिव्ह्यू आपण अगोदरच गमावलाय, त्यामुळे आता तुम्हाला तो रिव्ह्यू ही मिळणार नाहीये. बॅटर आउट, आणखी एक विकेट. तीन बॉल 20. पुढचा बॉल आपण पाहिलं तर सरळ अंगाला आदळतोय आणि त्यामुळे इथे येस, तेच आपण सांगणार होतो की हा बॉल सरळ अंगाला आदळला, त्यामुळे तो डेलिब्रेट म्हटला जाईल, कारण आपण कुठल्याही प्रकारचा शॉट ऑफर केलेला नाहीये. टू टू गो चा हा सिग्नल आलाय. इथे देखील वा काय बॉल हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर अगदी गर्रकन फिरतोय बाहेरच्या दिशेला. लेग स्पिन, डॉट बॉल. 1 टू गो. शेवटचा बॉल. तिसरं षटक आणि त्या तिसऱ्या षटकाला आपल्या नावावरती करत असताना रोहनने शेवटचाही डॉट टाकलाय. 3 ओव्हरचा व्हाईट बॉल आहे का? व्हाईट बॉल आहे. सर व्हाईट बॉल आहे ना? येस, व्हाईट बॉल आहे. 21 धावा लागल्या धावफलकावर. पुढचा बॉल अगदी ऑन रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट वरती चांगली फिल्डिंग केली जाते. सिंगल फक्त मिळेल का? तर फक्त सिंगल मिळणार आहे. 3 षटकाचा खेळ संपलाय आणि त्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा लागलेत 22 धावफलकावरती. शेवटची ओव्हर, ती शेवटची ओव्हर आणि त्या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा किती बनतील? अगदी आपण नेहमी पाहतो ना, तो मूर्तिकार त्या मूर्तीला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तसाच आता याही षटकामध्ये हे 2 खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये भूषण आणि वेदांत आहेत, त्यांच्याकडून या धावेंना आकार देण्याचा प्रयत्न राहणार आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉलवरती धावा किती बनतायत? 22 आत्तापर्यंत बनलेत. 6 बॉल बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला नक्कीच शेवटचं षटक ज्यांनी आत्तापर्यंत अप्रतिम फेकलं विनय पाहायला मिळतो बॉलिंग ट्रॅकवरती. आणि नक्कीच ते शेवटचं षटक आहे. पंच सांगतायत जरा थांबा, पहा हे हेलिकॉप्टर उडतंय आणि ते सांगून जात आहे की ही ओव्हर पॉवर प्लेची असेल. वड बॉल त्या पहिल्याच बॉलवरती यशच्या उद्वासचा. येस डीजे.
नी सर व्हाईट बॉल आहे, स्टंपच्या मागे पडलाय, नो बॉल आहे. येस, अंडरआर्मच्या क्रिकेटमध्ये हाही नियम आहे, कारण स्टंपच्या मागे डायरेक्ट बॉल जातोय तरी देखील तो बॉल नो असणार आहे. आदेश 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 आपण या. जे हवंय जे हवंय ते मिळतंय ते मिळतंय. नो बॉल वरती +1, 2 धावा ऍड होतील. जिथे आपण चर्चा करत होतो ना 30-35 बनवणं गरजेचं, 27 आतापर्यंत बनल्यात. 4 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खेळाडू सज्ज आहे, खेळाडूला तैनात ठेवलेला आहे. आणखी एक सिंगल मिळणार आहे. 28 धावा लागल्यात. 3 बॉलचा खेळ झाला, 28 धावा धावफलकेवरती लागल्यात. 3 बॉल किती बनतायत? पुढे आल्यानंतर स्क्वेअर कट, वर स्ट्रोक. वा, संपूर्ण शिवनेरी लायन्स म्हणायला हरकत नाहीये. बॉल गेलाय आणि जातोय कसा, तर अगदी झटपट पटापट आलाय चौकार. वाह, ओमकार वरती अपेक्षा होती, सगळ्यांची आशा बाळगून होते. 32 लागल्यात. 32 ऑन द बोर्ड. अगदी वयाची आयु खूप कमी या खेळाडूची, पण त्या खेळाचा स्तर, त्या खेळाचा दर्जा अप्रतिम आहे. क्रिकेटचा खेळ कधी तुमचं वय पाहत नाही. क्रिकेटचा खेळ तुमची टेम्परामेंट पाहतं आणि ते टेम्परामेंट सिद्ध करणारा खेळाडू ओमकार मैदानाच्या आत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन रिजन वरती खेळण्याचा प्रयत्न केला होता, फेकी केली नाहीये. संकेत आहे कॅप्टन कूल आहे. अगदी परिस्थिती कुठली असू दे त्यावरती मनस्थिती शांत ठेवणं त्याची ओळख राहिली आहे. 33, 33 धावा लागल्या धावफलकावर. 1 टू गो फेम. इथे हा स्वीप करण्याचा प्रयत्न आणि सिंगल मिळेल का, तर सिंगल नक्कीच मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय पण ती दुसरी धाव मिळणार नाहीये आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावा लागल्या धावफलकावरती. 34 धावा लागल्या. जिंकण्यासाठी 35 धावेंचं एक फायटिंग टोटल उभारलंय. जोपर्यंत इनिंग ब्रेक आहे तोपर्यंत आपण अगदी आमच्या डीजे मास्टरला ही संधी देऊयात. ऐकूयात चांगलं संगीत. ठरतोय कोण, कुणाच्या घरामध्ये ती चॅम्पियनची ट्रॉफी जाते.
आणि कुणाच्या घरामध्ये ती उपविजेत्याची ट्रॉफी जात आहे. दोन्ही ट्रॉफ्या मिळणं देखील अगदी सन्मानाच्या आहेत, पण त्यात चॅम्पियनशिप कोणी पटकवली मग नक्कीच वर्षभर अगदी आपल्या गल्लीमध्ये जेव्हा आपण एकत्र येऊ कुठलाही प्रोग्राम साजरी करू त्यावेळेस ही चर्चा होईल ना. आठवते का तो दिवस? त्या दिवशी फायनल माझ्या घरात आली होती, माझ्या पुरस्कर्त्याच्या घरात आजही ती ट्रॉफी आहे, पण त्यासाठी ती मेहनत तुम्हाला करावी लागेल, ते परिश्रम तुम्हाला करावे लागतील. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन बॉलर साई आलाय. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती दणका. काय स्ट्रोक खेळल्यात संकेत. वॉट अ नॉक, वॉट अ स्ट्रोक. वा वा वा. पहिल्याच बॉलवरती 34 धावेचं लक्ष, त्यातील पहिल्या बॉलवरती 4 कमी झालेत. 35चं लक्ष क्षमा असावी, त्यातील पहिल्याच बॉलवरती 4 कमी झालेले आहेत. काय बदल आलित्य दाखवलं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेला, पुढे गेला आणि पुढे सरसावून गॅपमध्ये बॉलला ढकललाय. संकेत संकेत आणि संकेत या कॅप्टन कूलची ही चर्चा आहे. पुढचा बॉल पाण्यात स्वीपचा फटका प्रयत्न इथे केला होता, फेकी केली आहे. स्ट्रायकर एंडवरती फेकी करण्यात येते आहे. एक धाव पूर्ण झाली आहे. आता इथून ते स्वतःचा माइंडसेट, आपल्या 2 कानांच्या आतमध्ये असलेलं ते मस्तिष्क आहे ना, त्यांनी हा खेळला जाणारा खेळ आहे. कारण हा अंडर आर्मचा खेळ आहे. इथे तुमचं हँड आय कोऑर्डिनेशन म्हणा, इथे प्रत्येक गोष्टीची पाहणी केली जाते. संकेतची साथ देण्यासाठी अमितही चांगला क्रिकेट खेळतोय. सिंगल घेण्याची आवश्यकता आहे, त्यालाही माहिती आहे अँकर रोल खेळावा लागेल. संकेत चांगली बॅटिंग करेल, त्या ती मात्र शंका नाहीये. सिंगल घ्या, डबल घ्या, स्ट्राईक रोटेट करा. आतापर्यंत 6 लागलेत. 3 बॉलचा खेळ झालाय. स्विचिटचा प्रयत्न केला होता, इथे विकेट नाही मिळाली आहे. प्रत्येकाचे हात डोक्यावरती, प्रत्येकाच्या तोंडातनं तुम्ही ओ हे ऐकलेलं आहे. कारण संकेत होता स्ट्रायकिंग एंडवरती. विकेट किपर अजूनही जमिनीवरून उठायला तयार नाहीये, कारण त्यालाही माहित आहे कदाचित ही मॅच, ही ट्रॉफी माझ्या हातात निसटली आहे का, माझ्या हाताच्या दोन्ही कलामांमध्ये ही ट्रॉफी निसटली आहे का, की मग हा बॉल निसटलाय. अगदी सगळ्यांचे हार्ट रेट ना 120च्या पुढे गेलेत. आता धगधग ऐकायला येते, इथपर्यंत ती धगधग ऐकायला येते, कारण संकेतची विकेट ती अगदी जवळ होती. सर सांगतायत खेळा, चांगले खेळा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढे आल्यानंतर मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता, डाईव्ह मारलाय आणि डाईव्ह नाही मारली, बॉल बचावलाय. सिंगल मिळणार आहे. सिंगल मिळाली. सिंधुदुर्ग शार्क्स की मग शिवनेरी लायन्स. हे दोन्ही पहिल्या पुढचा बॉल समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे खेळाडू तैनात आहे. एकच धाव मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा लागल्यात 8 धावफलकावरती. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. वा, 18 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. मॅच क्लोज आहे, खूप क्लोज आहे. ज्या सुधांशुनी या मॅच मध्ये आपली बॅटिंगही चांगली केली आहे. अगदी तो अँकर रोल खेळलाय. 4 ते 5 सिंगल त्याच्या बॅटमधून आले, पण आता बॉलिंगची आवश्यकता आहे. 18 बॉल 27. मॅच क्लोज. पहिलाच बॉलला पुश करण्याचा प्रयत्न कॅपमध्ये ढकललाय. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. नक्कीच संकेतचंही कौतुक करत असेल, पण त्याचबरोबर अमितचंही कौतुक करणं गरजेचं आहे. सतरा 26 ची आवश्यकता असताना काय बॉल हाताळलाय. विकेट मिळते का? विकेट इथे मिळते. विकेट मिळते, पण ती विकेट अमितची मिळते. संकेत अजूनही आहे. 17 बॉल 26 धावेची आवश्यकता असताना हा बॉल मात्र डॉट आलाय. 16 बॉल आणि 26. बॉल 26. जेव्हा संकेत स्ट्राईक वरती येतो तेव्हा सगळ्यांना असं वाटतं ना की चौकार येईल काय येणार नाहीये, पण जसा तो ऑफ स्ट्राईकला गेलाय प्रत्येकाला असं वाटतं आता इथून विकेट मिळते का. वा, शिवनेरी लायन्स ज्यांनी आतापर्यंत ही स्पर्धा डॉमिनेट केली आहे, समोर सिंधुदुर्ग शार्क्स आहेत आणि सिंधुदुर्ग शार्क्स संघाने 4थ्या क्रमांकावरती क्वालिफाय केलंय. 2 सामने गमावले देखील होते, पण तरी देखील त्यांचा कमबॅक अगदी वाखाणण्याजोगा राहिलाय.
अगदी प्रत्येक जण आपले इमोशनला थोडं कंट्रोल करण्याचा प्रयत्न सध्या तरी सुरू आहे. अमित बाद झाला त्यामुळे ती सलामीची जोडी आणि त्यामध्ये आता तो भेद करण्यात आलाय. त्यामध्ये हलकसं चित्र करण्यात आलंय. आणखी एक डॉट बॉल आलाय का सुतांशुनी टाकलाय का टाकलाय आणखी एक डॉट बॉल टाकलाय. वा मॅच होईल मॅच होईल मॅच क्लोज येईल. 15 बॉल आणि 15 बॉलवरती 26 धावा अजूनही करायच्या आहेत. जाऊ कुठेही नका. मेगा फायनलचा हा थरार आणि तो एन्जॉय करण्यासाठी इथे देखील क्रॉस बॅटिंग घेण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू वा काय डाईव्ह लगावली आहे पण तरी देखील आलाय चौकार जातोय. कसा बॉल गेलाय सिंधुदुर्ग शार्क्स म्हणते आहे. अगदी झट पट पटापट आलाय चौकार. 14 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता आहे. चला 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 थोडं स्पीडअप करा मित्रांनो. 10 वाजायला फक्त 3 मिनिटांची अवधी आहे. 12 तासाची ही अवधी आता झाली आपल्याला या स्पर्धेला. 14-22. पुढचा बॉल समोर ड्राईव्हचा प्रयत्न कॅच ड्रॉप. आदित्य आला. आदित्यने पहिला बॉल फेस केला. त्या पहिल्या बॉलवर त्यांनी चौकार वसूल केला. त्यानंतर सुधांशू आलाय आणि त्यांनी पुढच्या बॉलवरती बॅटची एज काढली आहे पण विकेट किपिंग यष्टीरक्षण आपण पाहिलत ना तर रनही मिळाली नाही पण मात्र डॉट बॉल आलाय. 13 बॉल आणि 22 धावेची आवश्यकता आहे. 1 टू गो 1 टू गो तुम्ही ऐकताय. अगदी काही शेवटच्या वेळेस ते 1 टू गो ऐकायला मिळते. इथे पंच सांगतायत का अपील करण्यात येते आहे. अपील केली जाते आहे. पंचांकडे अपील केली जाते. पहा मित्रांनो क्रिकेटची त्या खेळाची रिस्पेक्ट करणंही तेवढंच गरजेचं आहे. आता मात्र संपूर्ण जबाबदारी आमच्या नॅशनल स्पोर्ट्स वाहिनीकडे आहे आणि ती जबाबदारी अशी आहे. पंचांनी सांगितलंय बॅटचा आवाज आलाय पण बॅट जमिनीवरती देखील आदळली आहे आणि त्यानंतर बॉल अगदी बॅटच्या खूप बाजूनी निघालाय. मग त्यामुळे अल्ट्रा एज तर आपल्याकडे नाही आहे पण आपण काय चेक करायचं तर आपण ते डिव्हिएशन चेक करू शकतोय की बॉल बॅटच्या जवळून जाताना डिव्हिएट झालाय का त्यांनी दिशा बदलली आहे का आणि जर बदलली असेल तर कॅचही चांगली कंप्लीट करण्यात आली आहे का या सगळ्या गोष्टींची इथे पाहणी केली जाईल. एक चॅम्पियन मिळेल. तो चॅम्पियन कोण असेल? सिंधुदुर्ग शार्क असेल, संदीप पानसडे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ असेल की मग शिवनेरी लायन्स असेल, आमच्या प्रतीक नखाटे साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ असेल. एक चॅम्पियन मिळेल. तो एक कोण असेल? 9व्या पर्वावरती कोणाचं नाव कोरलं जाणार आहे? हे जे 3 पंच डिस्कस करतायत त्या डिस्कशन मध्ये निर्णय काय येतोय? पंच आपल्या जागेवरती येतील आणि आपला निर्णय कळवतील. येस सर. नॉट आउट. बॅटर सेफ.
धावेची आवश्यकता. 12 बॉल 21. मॅच क्लोज आहे. 12-21. पुढे आल्यानंतर इथे मोठ्या फटक्याचा प्रयत्न, पण खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. बॉल अगदी जाऊ दिलेला नाहीये. ओमकार वरती देखील ते थोडंसं प्रेशर, थोडंसं दडपण पाहायला मिळत आहे. अशा वेळी काय केलं पाहिजे? अशा वेळी त्या यंग खेळाडूला, त्या यंगस्टरला थोडं बाजूला घेतलं पाहिजे. त्याच्या खांद्यावरती ती मायेची उबदार थाप दिली पाहिजे. त्याला सांगितलं पाहिजे हरकत नाहीये, चांगला खेळ कर, ते जास्ती महत्वाचं आहे. आपण हारतोय, आपण जिंकणं ते आपल्या हातात नाहीये. तुझा चांगला खेळ हा तुझ्या हातात आहे. आणि त्यानंतर पहा 12 बॉल 20. इथे देखील चांगला बॉल हाताळला. आपण पाहिलं तर नक्कीच तो मोमेंटम त्याला ब्रेक करण्यात आलं आणि ही खऱ्या लीडरची ओळख आहे, खऱ्या कॅप्टनची ओळख आहे. आपण पाहिलं ना, गणेश आले, तो पॉज घेतला, ओमकारच्या खांद्यावरती हात ठेवला, त्यालाही अगदी ते कानमंत्र दिले आणि ते उपयोगात आलेले आहेत. 11 बॉल आणि 19 धावेची आवश्यकता आहे. मॅच समीप आहे. पुढचा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न केला होता, बॉलच बॅक ड्राईव्ह करायचं होतं, बॅटची हलकीशी कडा लागते. 10 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. 10 बॉल 18. कोण ठरतंय चॅम्पियन, कोण ठरतंय विजेता, कोण ठरतंय उपविजेता? प्रेक्षकही वाट पाहत आहेत. पुढचा बॉल समोर, बॉल फसलाय, फटका फसलाय. संकेतला परतावं लागणार आहे. मॅचची गोल्डन विकेट इथे जाते आणि संकेत जातोय डगआउटच्या दिशेला परत. वा, ओमकार ओमकार आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाहीये. होऊन जाऊ दे एकदा जोरदार टाळ्या. हॅट्रिकचा बॉल, स्वीपचा प्रयत्न, डॉट बॉल. वा ओमकार, काय बॉलिंग केली आहेस. मॅच मध्ये अन्नारी गोलंदाजी केली आहे. हा शेवटचा बॉल ही इम्पॉर्टंट आहे. पुढचा तो शेवटचा बॉल आहे. त्या शेवटच्या बॉलवरती देखील थोडंसं साथ पडले. फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय रन नाही घेतली जात आहे. एकही रन घेतली जात नाहीये. एका बॅटरनी 2 घेतलेत, पण इथे आदित्यला स्ट्राईक हवी आहे. आदित्यला माहित आहे की इथे स्ट्राईक त्याला हवी आहे. 6 बॉल आणि 18 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 18 धावेची आवश्यकता आहे. पण वा, सध्या तरी जल्लोष सुरू केलाय. थांबा थांबा थांबा, थोडं थांबा, अजून 6 बॉल बाकी आहेत. मॅच कुठेही जाऊ शकते. 6 बॉल बाकी आहेत, पण ओमकार साठी नक्की म्हणण्याची आवश्यकता है ना. और फिर एक दिन ऐसी जीत आएगी तुम्हारे हिस्से कि भूल जाओगे अपने हार के सारे किस्से. काय बॉलिंग केली ओमकारनी. वा ओमकार, 6 बॉल 18 धावेचं समीकरण. मॅच क्लोज आहे. पहिल्या 2 बॉल वरती मॅचचा निकाल लागेल. हेलिकॉप्टर, आणि ते हेलिकॉप्टर हेच सांगतंय की इट्स अ पॉवर प्ले. 6 बॉल 18, फक्त 3 खेळाडू बाहेर. स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन.
आणि इथे हा पहिलाच बॉल पंचांकडे अपील करतायत. पहिला बॉल पंच सांगतायत आदित्यला परतावं लागणार आहे. मॅच मधली सगळ्यात मोठी आणखी एक विकेट जाते आहे का? येस जाते आहे. आदित्य बॅक टू द डग आउट. होऊन जाऊ दे डीजे. सध्या तरी कार्यरत आहेत सिंधुदुर्ग शार्क्स की मग शिवनेरी लायन्स. सध्या तरी जो खेळ सुरू आहे ना तो खेळ हेच सांगतोय की शिवनेरी लायन्स संघाचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आहे. पण जर मात्र 1 ते 2 चौकार आले ना तर पुन्हा एकदा तो सिंधुदुर्ग शार्क्सचा कमबॅक पाहायला मिळेल. या टीमने आपल्याला कमबॅक कसं करावं हे शिकवलं या प्रीमियर लीगमध्ये. BML प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. भोईवाडा मार्केट लीग 9व्या पर्वामध्ये आपण आहोत. सगळ्यांचं लक्ष लागून आहे. अगदी प्रेक्षकांपासून व्यासपीठापासून सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आदित्य सेफ आहे. भविष्याचा भवितव्याचा इतिहासाचा हा बॉल आहे. या बॉलवरती जर आला चौकार तर मात्र मॅचचं भविष्य बदलताना पाहायला मिळेल. सिंगल मिळतीये, फक्त सिंगलच मिळणार, आणखी काही मिळणार नाहीये. 4 बॉल मध्ये 18 अजूनही करायच्यात, 17 अजूनही करायच्यात. पण 4 बॉल 4 आले तर सुपर ओव्हर पाहायला मिळेल. कॅच पकडली आहे. वा, ही कॅच नाही आहे, ही मॅच आहे. ही भोईवाडा मार्केट प्रीमियर लीग ची ट्रॉफी तुम्ही पकडली आहे की काय? 3 बॉल आणि 3 बॉल जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता आहे. 3 बॉल 17. अगदी आपण पाहिलं तर लक्ष मापक होतं. फक्त 35 धावेचं लक्ष होतं आणि त्या 35 धावेच्या लक्ष्याचाही पाठलाग करत असताना जवळपास रोखलाय, थांबवलाय, रोखून ठेवलाय. 3 बॉल आणि 17 धावेची आवश्यकता आहे. 3-17 आहे. पण अंडरअपचं क्रिकेट आहे. त्या अंडरअपच्या क्रिकेटमध्ये मॅच कधीही कुठेही कशी वळते, कशी टर्न होते. एखादी चौकार, एखादी नो बॉल आणि त्यानंतर पुन्हा एकदा ट्विस्ट पाहायला मिळेल का? पुढचा बॉल, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. 2 बॉल 17 धावेची आवश्यकता आहे.
2 बॉल आणि 17 धावेंची आवश्यकता असताना आता मात्र एकाच टीमचं वर्चस्व. प्रतीक नाखेटे साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे शिवनेरी लायन्स संघ आहे, ज्याला आता फक्त एका बॉलची आवश्यकता आहे. तो एक बॉल लीगल फेकला तर मात्र पण थोडीशी शांतता ठेवूयात. तो शेवटचा बॉल आहे आणि ज्या पंचांनी ते अधिराज्य गाजवलंय थोडंसं होल्ड करूयात. जाऊयात अजित सरांकडे. अजित सर सांगतील तो शेवटचा बॉल कसा पडणार आहे. अजित सर 1 to go. शेवटचा बॉल, मॅच संपली, सामना फिनिश झालाय. भोईवाडी मार्केट लीग 9व्या पर्वाचा चॅम्पियन ठरलाय प्रतीक नखाटे साहेबांनी पुरस्कृत केलेला शिवनेरी लायन्स हा संघ.